नमस्कार मंडळी, ई-सिटी न्यूजच्या आजच्या या खास रिपोर्टमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण राज्याच्या, देशाच्या आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत. तर चला यात थेट लक्ष घालूया. आजच्या या विश्लेषणात आपण सुरुवातीला विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा आढावा घेऊ, त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडी, काही गुन्हेगारी विश्वातील बातम्या, त्यात नीट परीक्षेचा विषय आहे, मग राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडी आणि शेवटी अर्थातच IPL क्रिकेटचे हायलाइट्स पाहणार आहोत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती हवामानाबद्दलची. विदर्भात सध्या उष्णतेची भयंकर लाट आलीये आणि हा एक तातडीचा इशारा आहे. 47°C होय, वर्धा जिल्ह्यात तापमानाने हा अतिशय गंभीर आणि चिंताजनक टप्पा ओलांडला आहे. हा आकडा खरंच धोक्याची घंटा आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने वर्धा, अकोला आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. तिथे उष्णतेची तीव्र लाट अजूनही कायम आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, खूप गरज असेल तरच घराबाहेर पडा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. आता आपण वळूया महाराष्ट्राच्या राजकीय आणि कायदेविषयक घडामोडींकडे. राज्यात सध्या बरंच काही शिस्तय आणि हे अगदी उत्तम प्रकारे दर्शवतंय की आगामी विधान परिषदेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला काय असू शकतो. या आकडेवारीनुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेने याच फॉर्म्युल्यावर त्यांच्या 5 जागांचा दावा कायम ठेवलाय. त्यामुळे अंतिम चित्र काय असेल हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. हाच जागावाटपाचा गुंता नाशिकमध्येही दिसतोय. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत सध्या चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असेल याची अजूनही प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र या सगळ्यावर लक्ष ठेवून अगदी सावध पावलं टाकताय. राजकारणातून आता एका महत्त्वाच्या कायदेशीर बातमीकडे येऊया. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी एका व्यक्तीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध विशिष्ट विधान करण्यास भाग पाडले होते. आता उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील हा गुन्हा रद्द केलाय. पुढचा विषय आहे गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा. यामध्ये आपण नीट पेपरफुटी आणि अतिक्रमण विरोधी कारवाईबद्दल बोलणार आहोत. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. CBIने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. पुण्यात झालेल्या चौकशीनंतर ही कारवाई झाली असून त्यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी मोठेगावकर यांच्याकडून चक्क नीटचा पेपर विकत घेतल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय. दुसरीकडे प्रशासनाची धडक कारवाई सुरूच आहे. गरीब नगरात अतिक्रमण विरोधी मोहीम आजही राबवली जातीये. काल याच कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतला आहे. चला आता जरा राज्याबाहेर पाहूया. राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींवर एक नजर टाकूया. दिल्लीत सध्या राजकीय हालचाली खूप वेगवान झाल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आज पंतप्रधान स्वतः एका महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीत काही महत्त्वाची मंत्रालय त्यांचे सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन देणार आहेत. आता या स्लाइडची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा आकडा, तब्बल $25 अब्ज. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत एक अतिशय अनपेक्षित घटना घडतीये. एका नव्या शांती प्रस्तावाचा भाग म्हणून अमेरिका चक्क इराणलाही ही प्रचंड मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचं समोर आलंय. ही परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे बरं का. अमेरिका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील आपली नाकेबंदी उठवण्याच्या तयारीत आहे. सोबतच इराण विरोधातील युद्ध थांबवण्याचा ठरावही अमेरिकन संसदेने मंजूर केलाय. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या पक्षाच्या 4 खासदारांनी या ठरावाविरोधात मतदान केलं होतं. पण या सगळ्यात शेवटी राष्ट्राध्यक्षांकडे आपला नकाराधिकार म्हणजेच व्हीटो पॉवर कायम आहे. त्यामुळे या प्रस्तावाचं पुढे नक्की काय होणार यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. आणि आता वेळ झालीये थोड्या हलक्या-फुलक्या आणि उत्साही बातम्यांची, म्हणजेच आपल्या लाडक्या IPL क्रिकेटच्या हायलाइट्सची. कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने कमालच केली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला. मुंबईने दिलेले 148 धावांचं आव्हान त्यांनी अगदी सहजपणे पूर्ण केलं. आणि या शानदार विजयामुळे कोलकाताने प्लेऑफच्या शर्यतीत आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. तर आज आपण अगदी हवामानापासून ते थेट जागतिक राजकारणापर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पण हे विश्लेषण संपवताना मला एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर ठेवायचा आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील भाजप आणि शिवसेना यांच्यातील ही जी रस्सीखेच आपण पाहिली, तिचा शेवटी महायुतीच्या स्थिरतेवर
काय आणि कसा परिणाम होईल हा प्रश्न नक्कीच राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवू शकतो. ई-सिटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आज आपण इथेच थांबूया, पण अशाच ताज्या आणि सविस्तर घडामोडींसाठी नक्कीच जोडलेले रहा. धन्यवाद.